भारत एक कृषीप्रधान देश आहे. जवळपास 80% लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर लाखो शेतकरी पशुपालनातून आपला घरगुती खर्च भागवतात. काही जण दूध विकण्यासाठी गायी पाळतात, तर काही जण म्हशींचा व्यवसाय करतात. देशातील अनेक लोक दूध आणि शेण विकून वर्षाला कोट्यवधी रुपये कमवत आहेत. प्रकाश नेमाडे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या इमदेवडी गावचा रहिवासी आहे. प्रकाशने आपल्या मेहनतीने सर्वांना चकित केले आहे. त्याने शेण विकून 1 कोटी रुपयांचा बंगला बांधलाय. या बंगल्याचे नाव गोधन निवास ठेवण्यात आले आहे. त्याने ज्या पहिल्या गायीपासून सुरुवात केली होती तिचा फोटो त्याच्या देवघरात ठेवलेला आहे. या गायीचे दर्शन घेतल्याशिवाय त्याच्या कुटुंबाचा दिवस सुरू होत नाही. या बंगल्यात गायीची आणि दुधाच्या भांड्यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. प्रकाश नेमाडे सांगतात की त्यांच्या मालकीची केवळ 4 एकर वडिलोपार्जित जमीन आहे, पण पाण्याच्या कमतरतेमुळे तो जमिनीची योग्य मशागत करू शकला नाही. परिणामी त्याने उदरनिर्वाहासाठी पशुपालन सुरू केले. यानंतर तो दूध विकून चांगले उत्पन्न मिळवू लागला. विशेष म्हणजे जेव्हा त्याने दुधाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्याच्याकडे फक्त एक गाय होती. सुरुवातीला तो घरोघरी जाऊन दूध विकायचा, पण कठोर परिश्रमाने त्याने पशुपालनाच्या क्षेत्रात एक मोठे साम्राज्य उभे केले. आज त्याच्याकडे 150 गायी आहेत. तो एक हुशार उद्योजक बनलाय. तो दुधासोबतच शेणाचा व्यापारही करतो. प्रकाश नेमाडे यांनी शेण विकून एक बहुकोटींचा उद्योग उभारला आहे. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी त्यांच्याकडून शेण विकत घेतात. इतकंच नाही तर त्यांनी शेणापासून गॅस बनवण्याचा प्लांट उभारलाय, जिथे ते शेणासोबतच गॅसचीही विक्री करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायी म्हातारपणी पोहोचेपर्यंत ते त्यांची काळजी घेतात. आतापर्यंत त्यांनी शेणाच्या व्यवसायातून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.